नवऱ्याच्या सोबत वनवासाला जाण्यासाठी. कारण एखादी सुनबाई आत्ताच्या काळातली सुनबाई म्हटली असते काय गरज नाही, काय तुम्ही तुमच्यासोबत मलाही जायची गरज नाही आणि सासूचंही ऐकायची गरज नाही. परंतु सून कशी असावी हा आदर्श रामायणाकडून घेतला पाहिजे. एवढंच नाही, बंधुप्रेम कसं असावं हाही आदर्श आपण रामायणाकडून घेतला पाहिजे. कारण आत्ताचे सख्खे भाऊ एका भाकरीचा काला असणारे दोघं एकमेकांचा सूड घेतायत. परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे, रामचंद्र प्रभूंना वनवासाला जरी पाठवलं असेल आणि भरताला राजगादी जरी दिली असेल, परंतु भरतानं ती राजगादी स्वीकारली नाही. बरं, माझा भाऊ वनवासाला जाऊन जर मला राजगादी मिळत असेल, अशा राजगादीचा आनंद मला अजिबात होणार नाही. राजगादी स्वीकारली नाही. आपल्या भावाबरोबर वनवासाला जो साथीदार होता तो भरत होता. म्हणून पत्नी प्रेम रामायणाकडून शिकावं, बंधू प्रेम रामायणाकडून शिकावं. एवढंच नाही, नीतिमत्ता कशी असावी हेही रामायणाकडून शिकावं. तुमच्याकडे पैसा किती याला महत्व नाही, आपले विचार किती शुद्ध आहे याला महत्व आहे. ऐका, एकीकडे रामचंद्र प्रभू आहे आणि एकीकडे रावण आहे. रावणाच्या संपत्तीचा जर विचार केला व्हावा, कोटी घरे कास्य आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. ज्याच्याकडे कोटी घरे कास्य आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी. बाबा 7 कोटी घर सोन्याचे. इथं आम्ही छोटी मुरणी केली तरी आम्हाला फार आनंद होतो. ज्याच्याकडे 7 कोटी घर सोन्याची म्हटल्यानंतर किती प्रॉपर्टी असेल. एवढा गडगंज प्रॉपर्टीवाला माणूस ज्याच्या संपत्तीचा आपल्या कॅल्क्युलेटर वरती हिशोब सुद्धा लागणार नाही, एवढी संपत्ती ज्याच्याकडे होती, असा रावण. आता श्रावण महिना आहे, भगवान शंकर परमात्म्याचा ज्याने स्तुतीपर गायलं, एवढा विद्वान बरं रावण. रावण म्हणजे काय असा अडाणी किंवा बुद्धिमान नसलेला असा नाही, एवढा रावण हुशार, ज्यानं शंकर भगवानांच्या स्तुतीपर एवढं सुंदर शिवतांडव गायलं. जटाटवी गलज्वल प्रवाह पावितस्थले, गलेवलंबे लंबितम भुजंग तुंग मालिका, डमट्टमट्ट मन्नी नादवड्ड वर्मयम, चकार चंद्र तांडवम तनोतुनम शिव शिवम, जटाकटाह संभ्रम भ्रमण्यिनीं पनिर्झरी, विलोल वीची वल्लरी विराजमान मूर्धनी, धगत 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 गज्वल लाटपट्ट पावके, किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षण मम. असं 15 कडव्यांचं हे शिवतांडव ज्यानं शंकर भगवानांच्या स्तुतीपर गायलं. परंतु तरीही रावणानं आपला संसार हरला. का तर माहिती का, रावणाकडे एवढी प्रॉपर्टी होती, सैन्य होतं एवढं, ज्याच्याकडे देवबंदी खाण्यात ठेवण्याची ताकद होती, असा रावण रामचंद्र प्रभू पुढे हरला. माझ्या रामचंद्र प्रभूंकडे काही नव्हतं. बरं, एकच गोष्ट होती जी रावणाकडे नव्हती, ती म्हणजे नीतिमत्ता.